पाकिस्तानच्या सीमेकाठी आता तणाव चांगलाच वाढलेला पाहायला मिळतोय। राफेल आणि सुखोई 30 या जेट्सची एकाच वेळी गर्जना ऐकून पाकिस्तान फुल टेन्शनमध्ये आला आहे। जाणून घेऊया भारतीय वायुसेना आणि नौसेनेच्या आक्रमण युद्ध अभ्यासाची थरारक कहाणी बिहाइंड द डॉट्स सोबत। भारत पाकिस्तान सीमा परिसरात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव शिगेला पोहोचला आहे। इंडियन नेव्हीने फ्लीट इन फॉर्मेशन, फोर्स इन ॲक्शन असं ट्विट करत भारतीय वायुसेनेने आक्रमण नावाचा युद्ध अभ्यास सुरू केला आहे, ज्यामध्ये राफेल आणि सुखोई Su-30 यांसारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी एकाच वेळी मोठी गर्जना केली आहे। हा युद्ध अभ्यास भारतीय हवाई दलाच्या केंद्रीय सेक्टरमध्ये सुरू असून अनेक एअरबेसवरून राफेल आणि सुखोई विमान तैनात करण्यात आले आहेत। बहुचर्चित राफेल विमानांची पहिली तुकडी बुधवारीच भारतात पोहोचली आहे। राफेल हवेतल्या हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा तर परमाणु निवारण मिशनसाठी सक्षम आहे। 1 किंवा 2 पायलटसाठी डिझाईन केलेलं हे विमान असून राफेल एक 4.5 या पिढीचे 2 इंजिन असलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे। सुखोई Su-30 MKI हे रशियन कंपनी सुखोई आणि भारतातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त सहकार्याने तयार करण्यात आलेले एक अत्याधुनिक मल्टीरोल लढाऊ विमान आहे। या विमानात 1x30 मिलीमीटर GSH गन बसवलेली असून 8000 किलो दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता यात आहे। यासोबतच विविध प्रकारचे क्षेपणास्त्र जसे की ब्रह्मोस, R-77, R-73 मिसाईल्स यांसह बॉम्ब आणि इतर शस्त्रे वाहून नेऊ शकते। भारतीय वायुसेना या सरावात ग्राउंड अटॅक, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि हाय स्पीड टार्गेट डिस्ट्रक्शन यांसारख्या तंत्रांचा वापर केला जात आहे। टॉप गन पायलट्स या सरावात सहभागी असून त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षक मार्गदर्शन करत आहेत। राफेल विमानांमध्ये मेटिऑर, रॅम्पेज आणि रॉक्स यांसारख्या लांब पल्ल्याच्या मिसाईल्सचा समावेश आहे, ज्यामुळे भारताची हवाई ताकद आता प्रचंड वाढली आहे। सध्या भारताकडे S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देखील तैनात आहे, ज्यामुळे पाकिस्तानी हवाई हालचालींवर लक्ष ठेवता येते आणि वेळेतच प्रत्युत्तर देता येते। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे फुल टेन्शनमध्ये आलाय। त्यांनी भारताच्या कोणत्याही हल्ल्याला कडक प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय। पाकिस्तानने हाय अलर्ट जाहीर केला असून नियंत्रण रेषेच्या गोळीबारात वाढ झाली आहे। आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या पाकिस्तान सध्या कमजोर स्थितीत असून भारताच्या तुलनेत त्यांची सैन्य क्षमता पण कमी आहे। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारत जगात 4थ्या क्रमांकावर असून पाकिस्तान 12व्या क्रमांकावर आहे। भारतीय नौसेना देखील आता सक्रिय झाली असून INS विक्रांत युद्धपोत आणि MiG-29K फायटर जेट्ससह अरब सागरात तैनात आहेत। आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेत आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की शब्दांपेक्षा कृतीतून उत्तर दिलं जाईल। आक्रमण युद्ध अभ्यासामुळे भारताने आपला सैन्य सामर्थ्याचा जोरदार परिचय करून दिला आहे। पाकिस्तानमध्ये भीती आणि तणाव वाढला आहे। हा युद्ध अभ्यास केवळ नियमित सराव नाही, तर त्याचे वेळ आणि स्वरूप या दोन्ही गोष्टींमुळे तो एक सशक्त संदेशच दिल्याचं मानलं जात आहे। भारतीय वायुसेनेच्या आक्रमण युद्ध अभ्यासाने पुन्हा एकदा दाखवून दिले की आपला देश कोणत्याही संकटासाठी सदैव सज्ज आहे। पाकिस्तानच्या या टेन्शनला उत्तर देताना भारताची ताकद आणि तयारी जगाला दाखवली गेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।